आज बघा गोवा पापलेट आणलेला आहे. एकदम मस्त लागतो हा पापलेट. त्याच्या अशा मोठ्या मोठ्या तुकड्या आहेत त्या सगळ्या फ्राय करणार आहे आणि डोक्याचा भाग आणि थोडीशी कोलबी आहे त्याचा मी कालवण करणार आहे. आणि हे बघा का वावीची काबुली आहे ही आपण हळद आणि धणा पावडर टाकून मस्त हळदीवर करणार आहोत. सर्वात अगोदर आहे ना ही मच्छी आता मॅरिनेट करून ठेवते मी. आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकायची आहे. मच्छीमध्ये बघा हळद धणा पावडर आणि आगरी लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आज माझ्याकडे लिंब नाही आहे म्हणून मी आहे ना याच्यात व्हाईट व्हिनेगर घालत आहे. सर्व मच्छीला मसाला मस्त लावून घ्यायचा आहे. मसाला सर्व चोळून झालेला आहे मच्छीला. आणि आता आहे ना कालवण करायला घेऊया. आता आलं लसूण मिरचीची पेस्ट घातलेली आहे. काळं वाटण हळद धणा पावडर लाल तिखट मसाला सर्व घातला आणि याला आता चवीनुसार मीठ. ज्यामध्ये वाटण मी केलेलं होतं त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून तेच पाणी आता याच्यामध्ये टाकलेलं आहे. बटाटा कोथिंबीर झाकण देऊन ना आता मस्त मच्छी शिजवून घ्यायची आहे. आता आहे ना वावीची काबुली करायची आहे. पण वावीची काबुली करण्यासाठी आहे ना आलं लसूणची पेस्ट वापरायची नाही आहे. लसूण आपण अख्खाच वापरणार आहोत. फक्त आहे ना तो थोडासा टेचून घ्यायचा आहे लसूण आणि मिरची. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये हा लसूण आणि मिरची घालायची आहे. चिंचसुद्धा आहे ना फोडणीलाच घालत आहे मी. त्याच्यामुळे ना चिंचेचा स्वाद आहे ना पूर्ण मस्त तेलात उतरतो. आता लसूण ब्राऊन व्हायच्या अगोदर त्याच्यामध्ये हळद धणा पावडर व मिक्स करून वावीची काबुली आहे ती घालायची आहे. चवीनुसार मीठ आणि काबुली आहे ना थोडीशी शिजण्यासाठी आहे ना अशी फोडून घ्यायची. त्यात पण कोथिंबीर घालायची आणि आहे ना झाकण देऊन आता काबुलीसुद्धा आपण शिजवून घ्यायची आहे. इकडे तुम्ही बघू शकताय रस्त्याला मस्तपैकी आता उकळी आलेली आहे. आता मच्छी पण फ्राय करून घ्यायची आहे. मस्त आहे ना मोठ्या मोठ्या तुकड्या. आणि ही मच्छी आहे ना माझी फेवरेट आहे. खूप छान लागते. आजचं जेवण कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा.